अगदी आहे. प्राणिक हिलिंगची बेसिकली 2 बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, क्लेन्झिंग आणि एनर्जायझिंग. आता जर आपण योग बघितला तर योगामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अष्टांग योग. याच्यामध्ये यम, नियम, आसनं, प्राणायाम आणि प्रत्याहार याच्यामध्ये आपला ऑरा चक्र हा व्यवस्थित क्लीन होतो आणि मग ॲक्च्युली सुरू होते धारणा, ध्यान आणि समाधी. या 3मध्ये होतं एनर्जायझिंग. आणि म्हणून योग आणि प्राणिक हिलिंग खरं म्हटलं तर एकच आहे. आजच्या काळात लोक ज्याला योग म्हणतात ना, ते खरं योगासन आणि प्राणायाम एवढ्यालाच म्हणतात. पण जर पतंजली ऋषींना आपण फॉलो केलं तर प्राणिक हिलिंग ही आजच्या काळातला आधुनिक योगशास्त्र आहे असं मी तुम्हाला नक्की सांगू शकेन. हो, नक्कीच. आसनाने खूप सारा फरक पडतो, प्राणायामाने खूप सारा फरक पडतो. प्रॉब्लेम असा आहे की आज लोकांकडे वेळ खूप कमी आहे. मग कमीत कमी वेळात जर का आपल्याला ती गोष्ट साध्य करायची असेल तर प्राणिक हिलिंग ही आत्ताची लेटेस्ट सिस्टम आहे की ज्या माध्यमातून तुम्ही ऑराही क्लीन करता, चक्रही क्लीन करता. अल्टिमेटली तुमचं शरीर अतिशय फ्लेक्झिबल व्हायला सुरुवात होतं. तुमचा ऑरा मोठा झाल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं लक्ष एकाग्र व्हायला लागतं आणि ध्येय तुम्हाला साध्य करायचं आहे ते तुम्ही आरामात करू शकता.